आणि आता थेट जाऊयात नवी दिल्लीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली होती आणि आता या अंत्ययात्रेचा शेवटचा टप्पा होतोय। अगदी काही वेळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा काँग्रेसच्या कार्यालयापासून पुढे निघालेली होती। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, यामिनी, आज डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप संपूर्ण देशाच्या वतीने दिला जातोय आणि आता आपण आपल्या दृश्यांमध्ये पाहू शकतो निगमबोध घाट हा जो राजघाटाचा रस्ता आहे, ज्याला पुराणी दिल्ली परिसर म्हणतात, त्या लाल किल्ल्या जवळच्या रस्त्यावरती त्या लाल किल्ल्या जवळच्या रस्त्यावर आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव पोहोचलेलं आहे आणि तिथून त्या शमशान भूमीवरती आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। हा जो राजघाटाचा परिसर आहे तिथेच महात्मा गांधीजींची समाधी आहे, त्याजवळच आता अटल बिहारी वाजपेयींचं स्मृती केंद्र आहे। त्यामुळे भविष्यात मनमोहन सिंग यांचंही स्मारक स्मृती केंद्र हे त्याच परिसरामध्ये उभारलं जाईल असं कळते आणि त्यानुसार केंद्र सरकारने त्यासाठीची परवानगी दिलेली आहे आणि निर्णय घेतलाय। आता मनमोहन सिंगांना लष्कराच्या वतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत, कारण संपूर्ण देशाच्या वतीने आणि संपूर्ण देशाचं प्रातिनिधिक स्वरूप हे या अंतिम संस्कारामध्ये दिसलं पाहिजे आणि म्हणून भारताच्या पायदळापासून ते वायुसेनेपर्यंत तिन्ही सेना दलाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी मनमोहन सिंग यांच्या शवपेटीला शववाहिनीपर्यंत नेलं आणि तिथून मग पुढे ही अंत्ययात्रा सुरू झाली। ती सुद्धा संपूर्णपणे सैन्याच्या देखरेखीखाली आणि सैन्याच्या आयोजनाखाली सुरू आहे आणि लष्कराकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या अंतिम संस्काराच्या सर्व क्रियाविधी पार पाडल्या जात आहेत, कारण संपूर्ण देशाच्या वतीने एक प्रकारे हा निरोप दिला जातोय आणि त्याचं प्रातिनिधिक स्वरूप हे सध्या आपल्याला निगमबोध घाटावर पाहायला मिळतंय। अगदी सोमेश, तुम्ही असे सोबत राहा। ही आताची दृश्य आपण दाखवतोय, त्यांना मानवंदना दिली जाते। दादा आगे आ जाओ। सीधा रहा। साइड चलो। तर दिल्लीमधल्या निगमबोध घाटावरची ही दृश्य आपण बघतोय। लष्कराकडून ही मानवंदना दिली जाते आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा आपण पाहतोय आणि मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप सध्या दिला जातोय। अत्यंत महत्त्वाचे निर्णय खरं तर त्यांच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा ते पंतप्रधान होते त्यावेळच्या कारकिर्दीमध्ये घेतलेले आपल्याला माहिती आहेत, मात्र त्याआधी वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि त्यावेळेला सुद्धा भारताची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने सुधारता येईल, भारताच्या अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने गती देता येतील असे असंख्य निर्णय खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेले आहेत। भारतासारख्या लोकशाही देशामध्ये अनेक महत्त्वाचे जे निर्णय त्यांनी घेतले त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय माहिती मिळवण्याच्या अधिकाराचा आणि नागरिकांच्या अधिकाराला बळकटी आणि हमी देणारे असे नवीन कायदे सुद्धा त्यांनी आणले। अगदी नोकरशाहीपासून त्यांनी आपल्या या संपूर्ण कारकिर्दीला सुरुवात केलेली आपल्याला दिसते आणि त्यानंतर वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली। कोणतेही
राजकीय पार्श्वभूमी खऱ्या अर्थाने त्यांना नव्हती, मात्र देशाचं सर्वोच्च पद भूषवण्याचं सन्मानही त्यांना मिळालाय. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीचा आढावा सुद्धा घेऊयात. 1966 ते 1969 या कालावधीमध्ये मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सुद्धा काम केलेलं दिसतं. नंतरच्या काळामध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयामध्ये ते मंत्रालयामध्ये सल्लागार म्हणून सुद्धा रुजू झालेले होते. पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं होतं. आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय शासकीय इतमामामध्ये त्यांना निरोप दिला जाणार आहे. त्यांचे यावरती अंत्यसंस्कार केले जातील. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना लष्करातर्फे ही मानवंदना दिली जाते आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण बघतोय काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते देशभरामधले हे सुद्धा उपस्थित आहेत. सोबतच राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा इथे येणार असल्याची माहिती मिळते आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानवंदना दिली जातानाची दृश्य सध्या आपण बघतोय. निगमबोध घाट परिसरामधली ही दृश्य आहेत आणि अगदी काही वेळामध्ये मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जाईल. भारताच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थानं गती देण्याचा प्रयत्न आणि या भारताच्या अर्थव्यवस्थेचा खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो पाया रचला तो डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. आणि त्यांना आता अखेरचा निरोप दिला जातोय. 92व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. वेगवेगळ्या योजना त्यांनी भारतीयांसाठी राबवल्या. त्यामध्ये एक महत्त्वाची आणि लक्षणीय ठरलेली अशी योजना होती ती म्हणजे 100 दिवसांच्या रोजगाराची हमी ही योजना. आणि या योजनेचा ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती तिथल्या स्थानिकांना फायदा झालेला बघायला मिळाला. यासोबतच आणखी एक महत्त्वाची योजना जी अद्यापही सुरू आहे, मोठ्या प्रमाणावरती तिचा विस्तार झालेला आहे, प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडीत असणारी ती म्हणजे आधार कार्ड. हे सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याच पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये हा निर्णय घेतला गेला. परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्र व्यवहार, परराष्ट्र गुंतवणूक याविषयी ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं योगदान सुद्धा अत्यंत अतुलनीय आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण 2008 मध्ये मनमोहन सिंग यांनी अमेरिकेसोबत एक ऐतिहासिक असा अणुकरार केलेला होता. आणि या अणुकराराच्या नंतर भारत आणि अमेरिका यांच्यामधले जे परस्पर संबंध होते हे सुद्धा आणि त्यांची जी काही मैत्री आहे ती सुद्धा दृढावलेली आपण पाहतोय. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय आणि सध्याची दिल्लीमधल्या निगमबोध घाटावरची ही दृश्य आपण पाहतोय. काँग्रेसचे सगळे देशभरातले महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग यांचे कुटुंबीय सोबतच गांधी कुटुंब सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेलं आपण बघतोय. डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय. पंतप्रधान म्हणून 10 वर्ष 2004 ते 2014 अशी कारकीर्द त्यांनी सांभाळली आणि उल्लेखनीय आणि धाडसी निर्णय खऱ्या अर्थाने त्यांनी घेतले. मनमोहन सिंग हे मितभाषी असल्यामुळे त्यांच्यावरती अनेक वेळेला टीका सुद्धा झाली. ही टीका विरोधकांकडून सुद्धा झाली, त्यासोबतच प्रसार माध्यमांमधून सुद्धा झाली. मात्र सध्याच्या प्रसार माध्यमांवरती त्यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नव्हतं. मात्र इतिहास माझ्या सगळ्या कामाची नक्कीच नोंद घेईल ही शाश्वती त्यांना होती. आणि खऱ्या अर्थानं मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप ज्या वेळेला आता द्यावा लागतोय त्यावेळेला त्यांनी केलेल्या या सगळ्या अतुलनीय कामांची उजळणी सुद्धा आपल्याला अर्थातच करावी लागते. अत्यंत महत्त्वाची अशी त्यांनी आणलेली जी धोरणं, ज्याला LPG असं म्हटलं जातं, उदारीकरणाचं धोरण, त्यासोबतच खाजगीकरण आणि जागतिकीकरण, आपण असं म्हणू शकतो की याआधी भारताची अर्थव्यवस्था ज्या गतीनं चालत होती, मनमोहन सिंग यांनी यांच्या कारकिर्दीमध्ये घेतलेल्या या ज्या LPG धोरणाच्या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने भारताची अर्थव्यवस्था
ही पळू लागली, अर्थव्यवस्थेला गती मिळू लागली, अर्थव्यवस्थेच्या कक्षाही रुंदावल्या असं आपण म्हणू शकतो. मोठ्या प्रमाणावरती भारतानं बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा गुंतवणूक केली आणि इतर राष्ट्रांनी भारतामध्ये सुद्धा गुंतवणूक त्या राष्ट्रांना करता यावी यासाठी खऱ्या अर्थानं भारताची अर्थव्यवस्था ही खुली करून देण्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा मोलाचा वाटा आहे. तर आज भारतानं जो काही आर्थिक विकास साधलेला आपण बघतोय त्याची पाळंमुळं किंवा त्याचा पाया जो रचला तो डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याच कारकिर्दीमध्ये आणि यांच्याच नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने केला गेला असं आपण म्हणू शकतो. उद्योगधंद्यांचा जो विस्तार आपण पाहतोय, जागतिक स्तरावरती सुद्धा भारताला एक वेगळा आयाम देण्यासाठी आणि एका वेगळ्या उंचीवरती पोहोचवण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं योगदान हे नेहमीच स्मरणात राहील. तर तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुद्धा माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कौतुक केलेलं होतं आणि भारताला एक अर्थशास्त्रज्ञ किंवा एक अर्थतज्ञ असणारा पंतप्रधान लाभलेला आहे याचं कौतुक सुद्धा बराक ओबामा यांनी केलेलं होतं. त्यांनी सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिलेली आहे. तर 2004 मध्ये ज्यावेळेला पंतप्रधानपदी नेमकं कोण विराजमान होणार त्यावेळेला सोनिया गांधी यांचं नाव पुढे आणलं जात होतं. मात्र सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी विराजमान व्हावं लागलं. तो निर्णय सुद्धा एकूणच काँग्रेससाठी आणि देशासाठी सुद्धा किती महत्त्वाचा होता हे आपण समजू शकतोय. डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय. अर्थातच त्यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे नेते, त्यांचे कुटुंब हे भावुक होताना आपण पाहतोय. लष्कराकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना ही अखेरची मानवंदना दिली जाते आणि अगदी काही क्षणांमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. निगमबोध घाटावरती दिल्लीमधल्या जुन्या दिल्ली परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय. निगमबोध घाटावरती आता डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय. ते केवळ पंतप्रधान नव्हते तर अगदी नोकरशाहीपासून ते आलेले होते. म्हणजे जर त्यांचा जन्म आपण पाहिला तर 26 सप्टेंबर 1932चा त्यांचा जन्म आणि त्यावेळेला पाकिस्तानमधल्या गाह या गावामध्ये त्यांचा झालेला हा जन्म होता. अगदी तेव्हाची त्यांची परिस्थिती फार बेताची होती. मात्र सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला, वाढलेला, मोठा झालेला एक माणूस ज्यावेळेला देशाचा पंतप्रधान होतो आणि इतकं उत्तुंग काम करतो तेव्हा निश्चितपणे काळाला त्याची दखल घ्यावी लागते. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातानाची ही सध्याची काही दृश्य आपण पाहतोय. दिल्लीमधल्या निगमबोध घाटावरची ही दृश्य आहेत आणि त्यांना सध्या अखेरचा निरोप दिला जातोय. तर आपण पाहिलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांना आदरांजली वाहिलेली आहे आणि आजही त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा उपस्थित राहतील असं कळतंय. सध्या केंद्र शासनातर्फे 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये कोणतेही मनोरंजनात्मक कार्यक्रम घेता येणार नाही आहेत. सोबतच जी मुख्यालयं आहेत त्यातला जो तिरंगा ध्वज आहे तो सध्या अर्ध्यावरती आणला गेलाय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देतानाची सध्याची ही दृश्य. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत असताना संसदेमध्ये घडलेल्या एका प्रसंगाची निश्चितपणे आठवण होते. म्हणजे आता सुद्धा ज्यावेळेला आपण संसदेच्या आतमधली वेगवेगळ्या अधिवेशनांमधली दृश्य बघतो तेव्हा आपण पाहतो की विरोधक असतील, सत्ताधारी असतील, ते एकमेकांवरती टीका टिप्पण्या करतात, एकमेकांना धारेवरती धरतात. मात्र मनमोहन सिंग आणि त्यांच्याच सोबत असणाऱ्या किंवा त्यांच्या विरोधक असणाऱ्या तेव्हाच्या सुषमा स्वराज यांचे जे आरोप प्रत्यारोप असायचे किंवा यांनी एकमेकांवरती केलेल्या टीका टिप्पण्या असायच्या त्या टीका टिप्पण्यांना सुद्धा एक वेगळीच उंची असायची आणि
त्याची आठवण खऱ्या अर्थाने आज काढली जाते. संसदेमध्ये साधारणपणे 2013 मध्ये म्हणजे ज्यावेळेला त्यांच्या कारकिर्दीचं 9वं वर्ष सुरू होतं त्यावेळेला भाजपकडून त्यांच्या धोरणांवरती अनेक गंभीर आरोपही करण्यात आलेले होते आणि त्याच वेळेला या सगळ्या आरोपांना उत्तर देत असताना कुठेही तोल ढळू न देता आणि कुठेही बोचरी टीका न करता कोणालाही न दुखावता संयमानं टीकेला उत्तर देण्याचं धाडस सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दाखवलेलं आपल्याला दिसतं. मनमोहन सिंग यांच्यावरती विरोधकांनी सुद्धा वेगवेगळे आरोप केले, वेगवेगळ्या घोटाळ्यांचे सुद्धा आरोप करण्यात आले. मात्र आपल्या कामापासून डॉक्टर मनमोहन सिंग हे कधीही दूर गेले नाहीत किंवा विचलित झाले नाहीत. आपल्याला जे करायचंय त्याचं उत्तर आपल्या कामामधूनच ते देत गेले आणि आज त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय. तर दिल्लीमधल्या निगमबोध घाटावरची ही दृश्य आपण बघतोय. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जातील. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांचं एक स्मारक व्हावं अशी इच्छा काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे आणि यासाठी जागा देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. काँग्रेसचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आहेत आपल्यासोबत. सोमेश. यामिनी, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आता अंत्यसंस्कार सुरू आहेत निगमबोध घाटावर आणि त्याच परिसरामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं प्रस्तावित स्मारक तयार केलं जावं, स्मृतीस्थळ बांधलं जावं. याबाबतही केंद्र सरकारने तयारी सुरू केलेली आहे. त्याबाबतचा निर्णय काल झालाय आणि मनमोहन सिंगांची एकूण कारकीर्द पाहता आतापर्यंत त्यांनी बजावलेली भूमिका लक्षात घेता मनमोहन सिंगांचे प्रत्येक पक्षामध्ये, प्रत्येक पक्षातील सर्वच नेत्यांसोबत खूप मधुर आणि चांगले संबंध होते. राजकारणाच्या पलीकडे जाणारे हे संबंध होते आणि 10 वर्ष म्हणजे आतापर्यंत या देशाचे जितके पंतप्रधान झाले त्या पंतप्रधानांपैकी जे शेवटच्या काळातील आता देवेगौडा, त्यानंतर मग मनमोहन सिंग आणि आत्ताचे विद्यमान पंतप्रधान असे 3च पंतप्रधान सध्या देशामध्ये आहेत. त्यापैकी मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. त्यामुळे आता देवेगौडा एक सोडल्यास इतर कोणीही पंतप्रधान पद भूषवलेले व्यक्ती आता हयात नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये मनमोहन सिंगांसारखी व्यक्ती यांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून ज्या प्रकारच्या शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या, विविध संस्था संघटनांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आणि त्यांनी 10 वर्षात केलेल्या कामाची ज्या प्रकारची उजळणी झाली ती प्रत्येक समाज घटकातून, आदिवासी समाजासाठी केलेल्या वनाधिकार कायद्यापासून ते अगदी मोठमोठ्या कंपन्यांसाठी राबवलेल्या आर्थिक धोरणांपर्यंत, उद्योगपतींपासून ते गरिबांसाठी राबवलेल्या अन्न सुरक्षा योजनेपर्यंत अशा वेगवेगळ्या पाड्यांवरून मनमोहन सिंग यांच्याविषयी शोकसंवेदना, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय आणि त्या सगळ्याचं प्रातिनिधिक स्वरूप आज आपल्याला निगमबोध घाटावर पाहायला मिळतंय की ज्या ठिकाणी देशाचं लष्कर जे थेट राष्ट्रपतींच्या अंतर्गत काम करतं आणि संपूर्ण देशाचं समजलं जातं असं लष्कर प्रातिनिधिक स्वरूपात त्या लष्कराच्या 3ही प्रमुख दलांकडून, मग वायुदल असेल, पायदळ असेल आणि त्यासोबतच इंडियन आर्मी असेल आणि इंडियन नेव्ही असेल, यासोबत या सगळ्यांचे जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत ते स्वतः या समारंभाला या संपूर्ण अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम घेतला जातोय. त्यामुळे हा संपूर्ण देशाचा कार्यक्रम आहे. संपूर्ण देशाच्या दृष्टीने हा निरोप दिला जातोय आणि त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप हे निगमबोध घाटावर पाहायला मिळतंय. मनमोहन सिंगांनी त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या पंतप्रधानपदी असताना ज्या प्रकारचे निर्णय घेतले, जे वेगवेगळे प्रयोग झाले, मग अगदी अण्वस्त्र करारापासून ते अनेक संवेदनशील वेळेस त्यांनी त्यांचं सरकारही सांभाळलं, संख्याबळही त्यांना सांभाळता आलं आणि त्याचवेळी त्यांना विरोधी पक्ष, सत्ता पक्ष असा सगळा उत्तम समन्वयही साधता आला. अनेक वेगवेगळ्या
संस्था बळकट करण्यामध्ये मनमोहन सिंगांचा मोठा वाटा होता आणि याविषयीच्या आठवणी त्यावेळेसचे तत्कालीन सीएजी असतील, विनोद राय असतील किंवा त्यावेळेसचे कोळसा सचिव PC पारेख असतील, या सगळ्यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर त्या सगळ्यामध्ये मनमोहन सिंगांचा उल्लेख हा आदरानेच आढळतो. आणि विशेष म्हणजे मनमोहन सिंगांनी कोणत्या प्रकारच्या भूमिका या किती कणखरपणे घेतल्या आणि ज्यावेळी मनमोहन सिंगांना अपरिहार्यतेमुळे त्यांचंही जे मित्र पक्षांचं सरकार होतं, एका हाती स्थापन केलेलं सरकार नव्हतं, त्यामुळे ते मित्र पक्षांचं सरकार सांभाळताना, UPAचं सरकार सांभाळताना ज्या त्यांना तडजोडी कराव्या लागल्या असतील त्या सुद्धा त्यांनी कशा अपरिहार्यतेने केल्या. पण त्या करत असताना सुद्धा ज्या घटनात्मक संस्था आहेत त्या संस्थांच्या प्रमुखांना आणि त्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना कशा प्रकारे सांभाळलं होतं याविषयीच्या अनेक आठवणी या PC पारेख असतील, विनोद राय असतील, या सगळ्या मंडळींनी आपापल्या पुस्तकांमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यामुळे नोकरशहांमधील एक आवडतं व्यक्तिमत्व, सर्व लोकप्रतिनिधींसाठी आवडीचं व्यक्तिमत्व. अनेक खासदारांनी त्यांच्या आठवणी सांगताना म्हटलं की मनमोहन सिंग स्वतः भेटायचे आणि ते पंतप्रधान आहेत, एका सर्वोच्च पदावर आहेत, याविषयीचा कुठलाही प्रोटोकॉल, कुठल्याही प्रकारची सिस्टीम मध्ये न आणता एका सर्वसामान्य माणसासारखे भेटायचे. तर हे जे मनमोहन सिंगांचं वैशिष्ट्य होतं, पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा शेवटचा प्रश्न मनमोहन सिंग 50-50, 60-60 प्रश्नांची उत्तरं देत ते शेवटपर्यंत थांबायचे. तर हे देखील मनमोहन सिंगांचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे मनमोहन सिंगांबद्दल प्रत्येकालाच आदरभाव आणि कृतज्ञ भाव हा प्रत्येक स्तरातून आणि वेगवेगळ्या समाज घटकांकडून आज व्यक्त केला जातोय. आणि त्या सगळ्याचं प्रातिनिधिक स्वरूप हे आज निगमबोध घाटावर पाहायला मिळतंय. निगमबोध घाटाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्येच महात्मा गांधींची समाधी आहे, त्यांच्या महात्मा गांधींचं स्मृतीस्थळ आहे, त्याच्या शेजारीच जवळच अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मृती केंद्र आहे. आणि आता काल ज्या पद्धतीने केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला त्यानंतर आता डॉक्टर मनमोहन सिंग यांचंही स्मृतीस्थळ हे त्याच परिसरामध्ये उभारलं जाईल इतकं नक्की आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाचे पंतप्रधान आणि एक वेगळं उदाहरण की जे अशा दुःखाच्या प्रसंगी एक देश म्हणून संपूर्ण देशाने कशा पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्यात सत्ता पक्ष, सर्व राजकीय पक्ष, सर्व छोट्या पक्षांपासून ते अनेक संघटना, वेगवेगळ्या त्यांच्या विरोधी विचारांच्या संघटना असतील, वनवासी कल्याण आश्रमासारख्या, त्यांनी सुद्धा मनमोहन सिंगांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कामाचा उल्लेख केला. तर हे मनमोहन सिंगांचं यश आहे आणि हे भारताचंही यश आहे की भारत अशा दुःखाच्या प्रसंगी एक देश म्हणून उभा राहतो आणि आपल्या प्रमुखपदी 10 वर्ष प्रमुखपद बजावलेल्या देशाचं नेतृत्व केलेल्या व्यक्तीला निरोप देण्याची वेळ येते. त्यावेळी हा देश तितक्याच आदराने, तितक्याच सन्मानाने त्याचा त्यांना निरोप देत असतो. हे चित्र आज आपल्याला पाहायला मिळते निगमबोध घाटावर. अगदी सोमेश, तुम्ही असेच सोबत राहा. आणखी काही अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे. सध्याची ही आताची आपण दृश्य बघतोय निगमबोध घाटावरची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, डॉक्टर मनमोहन आणि राजनाथ सिंग यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आता त्यांच्याकडून सुद्धा श्रद्धांजली वाहिली जाते. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून सुद्धा निरोप दिला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा या अंत्यविधीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर लष्कराकडून ही मानवंदना देण्यात आलेली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांना हा अखेरचा निरोप दिला जातोय. सध्याची जुन्या दिल्ली परिसरामधल्या निगमबोध घाटावरची ही दृश्य आपण बघतोय. सैन्याकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानवंदना दिली जाते. सध्या त्यांना पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत. सोमेश, आपण असं म्हणूयात की ज्या वेळेला नोकरशाहीमधून पुढे येऊन ज्या वेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली, खऱ्या अर्थाने त्यावेळेची जर आपण परिस्थिती बघितली तर आर्थिक मंदी आपल्या देशामध्ये होती आणि एकूणच अर्थव्यवस्था ही काहीशी मंदावलेली होती. किती कठीण होतं आपल्या भारतासारख्या मोठ्या देशामध्ये आणि त्यामध्ये सुद्धा लोकशाही असणाऱ्या देशामध्ये ही आर्थिक जो डोलार आहे तो सावरणं. नक्कीच यामिनी, जरूर तुम्ही अतिशय महत्त्वाचं
उपस्थित केला की मनमोहन सिंग ज्यावेळी अर्थमंत्री झाले त्यावेळेस 1991 साली त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं भाषण ऐतिहासिक भाषण आहे. आजही ते युट्यूबवर उपलब्ध आहे. मनमोहन सिंगांनी त्यावेळेस जो अर्थसंकल्प सादर केला तो तुटीचा अर्थसंकल्प आणि त्यामध्ये बजेट डेफिशिएट किती होता त्यावेळेसचा फिस्कल डेफिशिएट हा जवळपास 12% फिस्कल डेफिशिएट होता. म्हणजे जर भारतासारखा देश हा त्यावेळी जर 88 रुपये जर त्याला महसुलामधून केंद्र सरकारला मिळत असतील तर 88 रुपये मिळवणारं सरकार हे 100 रुपये खर्चाची योजना करत होतं. इतका जवळपास तो 12% डेफिशिएट असं आपण म्हणू शकतो त्यावेळेस होता. आणि 12% डेफिशिएटचं बजेट सादर करत असताना देशावरील जे आंतरराष्ट्रीय कर्ज होतं ते कर्ज दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मग ही अर्थव्यवस्था बदलण्यासाठी म्हणून जेव्हा आपल्याकडे मोनोपोलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड पॉलिसीज ऍक्ट होता ज्याला MRTP ऍक्ट म्हणून ओळखलं जायचं की प्रत्येक व्यापाराबाबतीत प्रत्येक आयात निर्यातीबाबत प्रत्येक गोष्टीची परवानगी ही सरकारकडे घ्यावी लागायची. कोणतीही छोट्यात छोटी गोष्ट आयात करताना सुद्धा त्याची परवानगी अगदी ताडपत्री सारखी गोष्ट सुद्धा आयात होत असताना त्याची परवानगी सरकारकडून आणि सरकार त्याचा एक कोटा ठरवून द्यायचं. त्यामुळे एक लायसन्स परमिट राज हे संपूर्ण देशामध्ये अस्तित्वात होतं. आणि 91 नंतर हळूहळू ती अर्थव्यवस्था खुली अर्थव्यवस्था करण्यात आली. आणि जगभरातली त्यावेळेसची जर परिस्थिती पाहिली आपण तर रशियाचा पाडाव झालेला होता. रशियाचे तुकडे तुकडे झाले होते. जगातील जे शीतयुद्ध आहे ते कुठेतरी समाप्तीच्या दिशेने येत होता आणि अमेरिका एकमेव सत्ता केंद्र राहील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना त्या दरम्यान होत होती आणि त्यावेळेस ही सही झाली भारताच्या वतीने. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा भारत सदस्य होऊ लागला आणि त्यानंतर मग भारताने लिबरल आणि ग्लोबल अशी अर्थव्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. आणि हे सगळे निर्णय घेत असताना त्यावेळेसचं काँग्रेस सरकार हे काही खूप मजबूत सरकार होतं अशातला भाग नाही किंवा त्यांना काही खूप 400 किंवा 350 असे खासदार त्यांच्यासोबत होते अशी परिस्थिती नाही. ते सरकार सुद्धा नाजूक होतं. त्याचे नरसिंहराव हे प्रधानमंत्री होते. देशभरामध्ये त्यावेळी 1992 बाबरीच्या विरोधातील आंदोलन असेल अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंगांनी नरसिंहरावांनी ज्या पद्धतीने तत्कालीन जे विरोधी पक्ष नेते होते मग ते अटल बिहारी वाजपेयी असतील लालकृष्ण अडवाणी असतील यांची समजूत घालून त्या सगळ्यांना एकत्र पुढे नेऊन त्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केला की ज्यावेळी आम्ही सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय करतोय तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा आमची साथ दिली पाहिजे. जेव्हा त्यांनी लिबरलायझेशनचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनी त्यांची साथ दिली आणि ही साथ दिली जाईल हे मनमोहन सिंगांनी नरसिंहरावांनी इन्शुअर केलं. तर ही जी अक्रॉस पार्टी लाईन डिप्लोमसी होती किंवा सर्व पक्षीय एक प्रकारची कूटनीती करण्यामध्ये मनमोहन सिंग जे पारंगत होते ते नंतरही आपल्याला पाहायला मिळालं की ज्यावेळी ते स्वतः पंतप्रधान होते तेव्हा अण्वस्त्र करारांच्या वेळी डाव्या पक्षांनी त्यांचा पाठिंबा काढून घ्यायचं ठरवलं. पण मनमोहन सिंगांनी मोठ्या शिताफीनी स्वतःचं सरकारही वाचवलं. त्यावेळी खूप आरोपही प्रत्यारोप झाले असतील परंतु ते सरकार वाचवण्यामध्ये त्यावेळेसच्या विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाने मनमोहन सिंगांच्या सरकारची मदत केली होती. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रकारची ज्याला आपण म्हणतो अक्रॉस पार्टी लाईन्स जी डिप्लोमसी करावी लागते. सर्व पक्षांना काही समान मुद्द्यांवर त्यांचं एकमत करून घेता येईल अशी क्षमता असणारे नेते हे भारताच्या इतिहासात खूप कमी झालेत. तर त्याच्यामध्ये मनमोहन सिंग यांचं नाव नक्की आवर्जून घ्यावं लागतं. आणि विशेष म्हणजे ज्या ज्या आठवणी मनमोहन सिंगांच्या काळात ज्यांच्या मार्फत मनमोहन सिंगांवरती आरोप त्यांच्या सरकारवर आरोप झाले मग ते विनोद राय असतील ते त्यावेळेस CAG होते किंवा मग जे त्यांचे कोळसा सचिव ज्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं PC पारेख असतील या सगळ्यांनी पुस्तकं लिहिली आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर. त्यामध्ये मनमोहन सिंगांचा उल्लेख हा आपल्याला आढळतो. किंबहुना मनमोहन सिंगांची अपरिहार्यता ज्या होत्या त्या अपरिहार्यता सुद्धा मनमोहन सिंगांनी कशा व्यक्त केल्या. पण त्याचवेळी त्यांनी घटनात्मक व्यवस्था यंत्रणा कमकुवत होणार नाही याची काळजी घेतली. किंबहुना त्या सुद्धा जिवंत राहतील असंही एक पाहिलं. त्यांच्या प्रमुखांना त्यावेळी योग्य तो मानसन्मान दिला. तर असं सगळं घडल्यामुळे मनमोहन सिंगांची जी आज आपल्याला भूमिका दिसते. अगदी सोमेश तुम्ही म्हणताय ते जर आपण राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं त्यांनी जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्याविषयी तुम्ही माहिती देत होतात. पण मला असं वाटतं की
एक जसा मी आधी प्रश्न विचारला की एक अर्थतज्ञ जेव्हा एखाद्या देशाचा पंतप्रधान होतो तेव्हा ते किती मोठी गोष्ट असते. त्यासोबतच मला हे पण जाणून घ्यायचंय की 10 वर्षाची जी कारकीर्द होती डॉक्टर मनमोहन सिंग यांची, त्यामुळे त्यांनी असे कोणते निर्णय घेतले ज्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये बदल झालेला आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षेचं धोरण असेल किंवा शिक्षणाचा हक्क असेल, यासोबतच आधार कार्ड सारखा एक महत्त्वाचा निर्णय जो अजूनही सुरू आहे आपण म्हणू शकतो. हे सगळे निर्णय किती महत्त्वाचे आहेत सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यासाठी हे योगदान किती मोलाचं आहे? नक्कीच यामिनी, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आधार कार्डासारखा निर्णय हा आधारचा तर अतिशय क्रांतिकारी निर्णय ठरला आणि त्यावेळेस एक टीम कायम मनमोहन सिंगांच्या सोबत जी होती, तर त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नंदन निलेकणी असतील किंवा मग वेगवेगळे त्यावेळेसचे विविध क्षेत्रांमधले जे तज्ज्ञ असतील, या सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या तरी धोरणांवर, कोणत्या ना कोणत्या तरी नीतींबाबत मनमोहन सिंगांच्या सरकारकडे आग्रह धरला आणि तशा स्वरूपाची धोरणं ही त्यावेळी राबवली गेली. त्याचा परिणाम म्हणून आज आधार कार्डासारखी व्यवस्था, यंत्रणा अस्तित्वात आलेली आहे. त्याचवेळी आपण नक्की हे म्हणू शकतो की मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात जो राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा कायदा पास झाला, तर त्याच कायद्याचं पुढे आज आपण एक्सटेंडेड स्वरूप पाहतो की प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजना ही सध्या मोदी सरकारकडून राबवली जाते. तर ती योजना जी आहे ती सुद्धा त्याचे अन्नधान्याचं प्रमाण वाढवण्यात आलं, खर्च कमी जास्त झालाय, परंतु त्या योजनेची मुहूर्तमेढ आणि त्याला कायदेशीर स्वरूप हे त्या काळात देण्यात आलं. अण्वस्त्र करार भारताचा जो झाला तो त्या काळात झाला. त्यामुळे आज आपण अणु क्षेत्रामध्ये विविध संशोधन करू शकतो किंवा जगभरामध्ये भारताची जी एक प्रतिमा उंचावण्याचं काम हे त्यामुळे झालं. तर हा देखील एक विषय आणि मोठा निर्णायक क्षण तो होता. या सगळ्याचा परिणाम हे आज सर्वसामान्य माणसावर झालेला आहे. वनाधिकार कायद्याचा आपण विचार करतो, फॉरेस्ट राईट ऍक्टचा, अनेक आदिवासी लोकांना, आदिवासी समाजाच्या मंडळींना जे वर्षानुवर्ष जंगलांमध्ये राहतात पण त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र नाहीत, तर अशा लोकांना त्यांच्या नावावर जमीन होईल अशी एक व्यवस्था करण्याचा कायदा हा त्यांच्या कार्यकाळामध्ये झाला होता. आणि त्याचा परिणाम म्हणून असंख्य आदिवासी कुटुंबांना घरं मिळाली, त्यांना जमिनी मिळाल्या, त्यांच्याकडे कुठली कागदपत्र नसली तरी सुद्धा ज्याला आपण म्हणू की पर्सनल विटनेसच्या आधारावर, म्हणजे एखाद्याने 3-4 पिढ्यांना आधीपासून पाहिलं असेल कोणाला तरी तिथे राहत असताना, तर त्या आधारावर त्यांना पुढे त्यांना एक प्रकारचं पुन्हा वैधानिक महत्व आणि वैधानिकताने त्यांना मालमत्ता देण्याचा जो निर्णय झाला, तर ह्या वनाधिकार कायदा आणि त्याचं कौतुक हे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमानेही मनमोहन सिंगांना श्रद्धांजली वाहत असताना काल त्यांच्या प्रेस नोटमध्ये केलेलं आहे की जी संघ परिवारातली एक संस्था ओळखली जाते. त्यामुळे त्यासोबतच आपण जर अन्न सुरक्षेचा कायदा विचार केला, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचा जर आपण विचार केला, तर मोठ्या प्रमाणावर आज सरकारी यंत्रणेतील माहिती ही सर्वसामान्यांना खुली झाली आणि त्यालाही एक कायदेशीर प्रक्रिया आणि कायदेशीर दर्जा देण्यात आला. त्यासाठी एक आयोगासारखी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणण्यात आली की ज्या मार्फत याबाबतचा जो निर्णय आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन हे होऊ शकेल आणि ते इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरता येईल. त्यासोबत आपण जर पाहिलं असेल तर निर्मल ग्राम योजना, म्हणजे नंतर जे स्वच्छ भारत अभियान म्हणून आपल्याकडे पाहायला मिळालं, तर ते सुद्धा सुरुवातीला त्यांच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि त्याचं पुढे देशभरावर, देश पातळीवरती घेतला गेलेला निर्णय. तर या सगळ्या ज्या अनेक छोट्या छोट्या बाबी आहेत, ग्रामीण भागात चालणारी मनरेगा सारखी योजना असेल, तर अशा बारीक सारीक गोष्टींचा प्रभाव हा 100% सर्वसामान्य माणसावर पडलाय. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस जे लिबरलायझेशन नंतर जेव्हा मनमोहन सिंग हे 2004 साली पंतप्रधान झाले, त्यानंतर आपण मधल्या काळात जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर अनेक कॉर्पोरेट कंपन्याच्या उलाढाली या भारतामध्ये वाढल्या. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या भारतात काम करू लागल्या, अनेक मोठ्या प्रमाणावरती कंपन्यांच्या उलाढाली भारतामध्ये वाढल्या.
आणि हे सगळं मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात झालं. त्यामुळे असंख्य लोक ज्यांनी कुठेतरी कॉल सेंटरमध्ये नोकरी केलेली आहे, ज्याने कधीतरी या सगळ्या कंपन्यामध्ये अगदी भारतीय एअरटेल पासून हच वोडाफोन पर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्यांनी कधी ना कधीतरी काम केलेलं आहे, त्या सगळ्यांच्या जीवनावरती तसा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मनमोहन सिंगांच्या निर्णयाचाच परिणाम झालेला आहे हे आपण नक्की म्हणू शकतो. आणि केंद्रात जातो तर त्या एका धोरणात्मक निर्णयाचा परिणाम कशा प्रकारे होतो हे मनमोहन सिंगांच्या काळात आपण अनेकदा पाहिलं. आणि त्यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या असतील की ज्यांचे मर्जेस झाले, ऍक्विजिशन झाले, टॅक्सेशनचे अनेक प्रश्न निर्माण झाले, ते सगळं हाताळताना त्यांनी आपल्या भारतीय उद्योग जगताची प्रतिमा खराब होणार नाही. मग ते अगदी भ्रष्टाचाराची प्रकरणं ज्यावेळी निघाली त्यावेळी सुद्धा उद्योग जगताची प्रतिमा खराब होणार नाही. आपल्या भारताबद्दलची जी विश्वासार्हता आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर की यांनी एखादा करार केला, जर यांच्या देशामध्ये एखादं कॉन्ट्रॅक्ट झालं तर त्याचं अंमलबजावणी व्यवस्थित होते, याबाबतची विश्वासार्हता कायम राहिली याची काळजी मनमोहन सिंगांनी घेतली. आणि ते त्यांनी खूप शिताफीने केलंय, डिप्लोमॅटिकली केलंय. अनेक गोष्टी आज लोकांना माहिती सोमेश, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने मनमोहन सिंग यांनी अत्यंत शिताफीने आपण म्हणू किंवा मुत्सद्देगिरी सुद्धा बाळगून प्रसंगी जे धाडसी निर्णय आहेत ते घेतले. अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवती आहे, पुन्हा काही गोष्टींची उजळणी आपण करूयाच. आणि ही आताची थेट दृश्य आपण बघतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय, पुष्पचक्र वाहिलं जात आहे. तर लष्कराकडून मानवंदना देण्यात आली आहे आणि अगदी काही वेळामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. आणि सध्याची ही काही दृश्य आपण बघतोय. डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण बघतोय की संपूर्ण देशभरामधून काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते असतील, राज्यभरामधले महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. सोबतच तो अंतिम सफर पर निकल पड़े हैं डॉक्टर मनमोहन सिंह और उन्हें गार्ड ऑफ ऑनर दिया गया। आप देख सकते हैं कि राष्ट्रपति भी निगमबोध घाट पर मौजूद हैं, जहां उन्होंने श्रद्धा सुमन भावपूर्ण तरीके से अर्पित किए डॉक्टर मनमोहन सिंह को। तो पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह के तर आपण पाहतोय की डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण केलंय, आदरांजली वाहिली आहे. हा अखेरचा निरोप दिला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंग सोबतच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे सगळे
यांच्यासोबतच काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते, मनमोहन सिंग यांचे चाहते, त्यांचे कुटुंबीय हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आहेत आपल्यासोबत. सोमेश, आपण बघतोय की सगळे महत्त्वाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने जसं आपण चर्चा करत होतो त्या पद्धतीने मनमोहन सिंग यांनी केवळ काँग्रेसमधल्या म्हणजे फक्त स्वपक्षीयांना नाही तर जे विरोधक असतील, इतर पक्षामध्ये असतील, त्यांना सुद्धा आपल्या कामाने, आपल्या बोलण्याने आणि त्यांच्यासोबत निर्माण केलेल्या दृढ अशा नात्यामुळे एक वेगळं नातं त्यांनी जपलेलं दिसतं. म्हणजे जर आता आपण संसदेमधल्या भाषणांचा विचार केला तर त्यावेळच्या सुषमा स्वराज असतील, मनमोहन सिंग असतील, यांची भाषणं किंवा यांनी एकमेकांवरती केलेल्या टीका टिप्पण्या या विशेष गाजल्या. आम्ही सर्व पक्षीय श्रद्धांजली वाहिली जाते मनमोहन सिंगांना आणि संपूर्ण देश प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज निगमबोध घाटावर पाहायला मिळतोय. त्यातून दोन प्रामुख्याने मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. एक तर म्हणजे सर्वसाधारण मनमोहन सिंगांचं व्यक्तिमत्व, त्यांचं वैशिष्ट्य आणि त्यामुळे त्यांना दिली गेलेली आदरांजली हा देखील एक मुद्दा आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या देशामध्ये जी व्यक्ती 10 वर्ष प्रमुखपदी असते, या देशाचं नेतृत्व करते, त्यांना अखेरचा निरोप देत असताना हा देश पक्ष, जात, धर्म सर्व गोष्टी विसरून एकत्र येतो आणि एकत्रितपणे त्यांना आदरांजली वाहतो. तर या ज्या दोन सध्या आपल्याला गोष्टी पाहायला मिळत आहेत निगमबोध घाटावर दिल्लीतील, त्या नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे त्यातून मनमोहन सिंगांचं जे संपूर्ण त्यांचं जीवन होतं, त्या जीवनाचं वैशिष्ट्य, औदार्य दिसते. आणि दुसऱ्या बाजूला सर्व पक्षीय श्रद्धांजली जी वाहिली जाते, त्यामुळे सुद्धा मनमोहन सिंगांच्या बद्दल खूप मोठ्या प्रमाणावरती आदर सन्मान आणि ज्या श्रद्धा भावना होत्या संपूर्ण देशभरातल्या त्या दिसत आहेत. आणि हा देश कशा प्रकारे एकत्र येतो कसोटीच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी निरोप देत असताना 10 वर्ष ज्यांनी या देशाचं नेतृत्व केलं त्यांच्याबद्दल देशामध्ये अक्रॉस पार्टी लाईन, सर्व पक्षांमध्ये, सर्व पातळ्यांवर कशा प्रकारे आदरभाव आहे, तर याचंही एक चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय निगमबोध घाटावर. यामिनी, अगदी आपण बघतोय की कालपासूनच सगळ्या स्तरांमधून डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जाते आहे, अखेरचा निरोप दिला जातोय, त्यांच्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला जातोय. तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय निगमबोध घाटावरची दिल्लीमधल्या, आणि अगदी काही क्षणांमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यासोबतच पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण गांधी कुटुंबीय आणि सिंग यांचंही कुटुंबीय या ठिकाणी आहे. वतीने तुम्ही काय तुमच्या भावना व्यक्त कराल? आपल्या देशाचे भूतपूर्व प्रधानमंत्री आदरणीय मनमोहन सिंग आज अनंतात या ठिकाणी विलीन होत आहेत. त्यांना त्या ठिकाणी सर्वपक्षीय श्रद्धांजलीसुद्धा अर्पण केल्या जात आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अमित शहा असतील, नड्डाजी असतील, हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुद्धा आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथराव शिंदेसाहेब आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्या या माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीच आज या ठिकाणी दिल्लीमध्ये आलेलो आहे आणि त्यांना शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो आणि केलेली आहे. खरं म्हणजे मनमोहन सिंग यांच्या 2009 ते 2014 या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेचा खासदार म्हणून 5 वर्ष मला त्या सभागृहामध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. मी त्यांना अतिशय जवळून त्या ठिकाणी पाहिलं की अतिशय सौजन्यशील अशा प्रकारचा स्वभाव, अतिशय शांततेनं, संयमानं घेतलेले निर्णय आणि खऱ्या अर्थानं 1991मध्ये देशावर जे आर्थिक संकट आलं होतं, त्या आर्थिक संकटातून आपल्या देशाला बाहेर करण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची भूमिका ही निश्चित या देशाच्यासाठी अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि आज त्यांच्या निधनामुळं या संपूर्ण देशावर एक संकट म्हणजे दुःखाचं त्या ठिकाणी सावट आहे आणि प्रधानमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी 7 दिवसाचा दुखवटा या जाहीरसुद्धा केलेला आहे. आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव उनका जो मतलब उनके स्मारक के लिए जगह देने का निर्णय
जरूर हमारी होम मिनिस्ट्री कर रही है और उनके बारे में मैं श्रद्धांजलि व्यक्त करता हूं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से, देश भर के अम्बेडकरी दलित जनता की तरफ से और माननीय नरेंद्र मोदी सरकार में सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय के राज्य मंत्री के नाते मैं उनको याद करता हूं। उनकी यादें हमारे मन में हमेशा रहेगी और पूरा देश हमेशा डॉक्टर मनमोहन सिंह जी को याद करता रहेगा। सर, जिस तरीके से माननीय पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी के मेमोरियल की बात हुई और रिकॉर्डिंग जो है उनको पूरा सम्मान देने की बात कही है, तो बीजेपी का ये कहना है कि अब मल्लिकार्जुन खड़गे जो केंद्र सरकार ने जो उन्होंने मांग की थी वो मानी है, ऐसा नहीं है, और जो लैंड एक्विजिशन है, जो फॉर्मेशन है ट्रस्ट, तमाम जो प्रक्रिया है वो पूरी होगी, उसके बाद ही होगी। लेकिन कांग्रेस पार्टी जिन्होंने कभी भी डॉक्टर मनमोहन सिंह जी को रिस्पेक्ट नहीं दिया उनके पूरे जीवन काल में, वो उनके मृत्यु के बाद भी इस तरीके की पॉलिटिक्स करते आज दिख रहे हैं, ये बीजेपी का कहना है। मुझे लगता है कि बात सही है कि डॉक्टर मनमोहन सिंह जी का रिस्पेक्ट जितना करना चाहिए था उतना नहीं किया गया था। और डॉक्टर मनमोहन सिंह जी बहुत बड़े थिंकर थे और बहुत बड़े फाइनेंस पर उनका बहुत बड़ा स्टडी था और देश भर में, दुनिया भर में उनके नाम की चर्चा होती थी। तो जो बीजेपी का जो कहना है कि जब वो मतलब थे तब जिस तरह कांग्रेस पार्टी ने उनका रिस्पेक्ट करना चाहिए था उतना नहीं किया, ये बीजेपी के जो आरोप है उसमें बहुत सारा तथ्य है। पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी उन्होंने भी ट्वीट में एक लिखा कि निश्चित तौर पर डॉक्टर मनमोहन सिंह के जो विचार थे बहुत ही उच्च थे, उनको तो भारत रत्न जो है उनको मिलना। संतोषराव देशमुख यांची जी निर्घुण हत्या त्या ठिकाणी झाली त्याचा सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी निषेध करतो। आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी सुद्धा जाहीर आपल्या माध्यमांच्या समोर कुठल्याही दोषीला सोडल्या जाणार नाही, दोषींवर तर निगमबोध घाटावरची ही दृश्य आपण बघतोय। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यासोबतच गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगदी काही क्षणांमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। मनमोहन सिंग यांचं अतुलनीय कार्य याची उजळणी करत असताना आपल्याला त्यांची वेगवेगळी धोरणं लक्षात घ्यावी लागतील। अमेरिकेसोबतचा अणुकरार असेल, सोबतच उदारीकरणाचं धोरण असेल, सर्वसामान्यांच्या आयुष्याला जे महत्त्वाचं एक ठरलं त्यापैकीच एक आधार कार्ड, असा आधार कार्डच्या संदर्भातला जो निर्णय होता तोही त्यांचा होता। माहितीचा अधिकार, आरटीआय ज्याला आपण म्हणतो, सोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा यासारखे अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्यांच्या कालखंडामध्ये झाले। राजीव गांधी आवास योजना, भूसंपादनामध्ये वाजवी मोबदला आणि पारदर्शकता, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असे असंख्य निर्णय आणि यासोबतच काही धाडसी निर्णय, ज्या पद्धतीचा अमेरिकेसोबतचा अणुकरार करण्यात आला तो सुद्धा एक धाडसी निर्णय त्यांच्याच कालखंडामध्ये, त्यांच्याच कारकिर्दीमध्ये झालेला आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी सोमेश आहेत आपल्यासोबत। सोमेश, सध्याचं आपण एकंदरीतच राजकारणाविषयी बोलत आणि राजकारणामधलं जर चित्र आपण बघितलं तर अत्यंत आपल्या राजकारण्यांची भाषा काहीशी गढूळ झालेली आपण बघतो। म्हणजे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असताना अनेकांच्या जिभा घसरताना आपण बघतो। मात्र अशा कालखंडामध्ये सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांना स्मरणात ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण मनमोहन सिंग यांच्यावरती वारंवार ते मितभाषी असल्याचे आरोप व्हायचे। मात्र असं असताना सुद्धा विरोधकांना तितक्या पद्धतीने उत्तर न देता किंबहुना कामाच्या माध्यमातून उत्तर देत मनमोहन सिंग यांनी आपली चुणूक दाखवून दिलेली आहे। सोमेश,
सिंगांनी जे निर्णय घेतले आणि ज्या प्रकारची धोरणं राबवली हे सगळं करणं तसं कठीण होतं, परंतु त्याचवेळी आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते ती म्हणजे केंद्रातील सरकार हे पॉलिसी डिसिजनचं सरकार असतं. म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी खूप वेळा राज्य सरकारांकडून होते, अनेक योजना या प्रत्यक्ष राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करत असतात, परंतु केंद्र हा कायम पॉलिसी डिसिजन घेणारं असं सरकार म्हणून केंद्र सरकारकडे पाहिलं जातं. आणि तशा स्वरूपाच्या पॉलिसी डिसिजन्सच्या बाबतीत मनमोहन सिंगांचं सरकार हे खूपच लँडमार्क ठरलंय आणि त्यांनी एक प्रकारे आपला ठसा उमटवलाय काळाच्या पडद्यावर, हे नक्कीच. कारण ज्यावेळी देश 21व्या शतकात पदार्पण करत होता त्यावेळेस 10 वर्षाचा सुरुवातीचा कार्यकाळ हा मनमोहन सिंगांना मिळाला. आणि ही भारताची ही परंपरा आहे की कुठलाही महान नेता ज्या नेत्यांनी या देशासाठी योगदान दिलेलं असतं त्यांची विचारधारा, त्यांचा पक्ष, त्यांची जात, धर्म हे सगळं न पाहता त्यांच्या योगदानाचं कौतुक करणं आणि हे कौतुक करत असताना सर्व पक्षीय भेद विसरून जाणं हे आज आपल्याला जे पाहायला मिळतं हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मनमोहन सिंगांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी संपूर्ण देश तिथे दिसतोय. तो राष्ट्रपतींच्या स्वरूपात उभा आहे, तो पंतप्रधानांच्या स्वरूपात उभा आहे, तो राहुल गांधींच्या स्वरूपात उभा आहे, तो सर्व लोकप्रतिनिधींच्या स्वरूपात आहे. आणि जे लष्कराचे अधिकारी ज्यांच्या कमांड कंट्रोलमध्ये आजचा अंतिम संस्काराचा कार्यक्रम होतोय त्या लष्कराच्या मार्फत संपूर्ण देश प्रातिनिधिकपणे आज तिथे श्रद्धांजली वाहताना दिसतोय. तर अशा प्रकारे पक्षीय भेद विसरून आणि सर्व प्रकारच्या छोट्या कल्पना ज्या माणसांना विभाजित करतात किंवा देशामध्ये ज्या व्यवस्था असतात त्या विसरून त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या देशाचं नेतृत्व 10 वर्ष ज्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहताना देश एकत्र येतो. तर हे कौतुकास्पद आहे आणि असं इतर सर्व देशांमध्ये घडत नाही. हे भारतीय लोकशाहीचं सौंदर्य आहे. खूप कमी देश असे सौभाग्यशाली असतील की ज्या देशांमध्ये प्रत्येक पंतप्रधानाला, प्रत्येक नेत्याला त्याच्या मृत्यूच्या वेळी इतक्या आदराने सन्मान दिला जातो आणि सर्वजण त्यावेळी पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र येऊन त्यांच्या योगदानाचं स्मरण करतात. त्यामुळे मनमोहन सिंगांनी जे पॉलिसी डिसिजन घेतले म्हणजे अगदी जीएसटी सारखा जो प्रश्न आहे तर अनेकांना असं वाटतं की जीएसटीचा निर्णय हा जरी मोदी सरकारच्या काळात झाला असला तरी ती आधीची जी केळकर समिती होती ती मनमोहन सिंगांच्या काळात होती. त्यावेळेस काही प्रयत्न तसे झाले होते. सुरुवातीला अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये प्रयत्न झाले, पुढे मनमोहन सिंगांच्या सरकारच्या काळातही तसे प्रयत्न झाले. मग त्यावेळेस आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांनी त्याला विरोध केला असेल किंवा तेव्हाचे विरोधी आत्ताचे विरोधी पक्ष त्यावेळी सत्तेत होते, परंतु त्या जीएसटी सारखा निर्णय की जो एका देशामध्ये एक प्रकारचाच अप्रत्यक्ष कर असावा अशी कल्पना आणि या विषयाबाबतही मनमोहन सिंग सजग होते. आपल्याला आठवतंय की गेल्या वेळी जसं आपण म्हटलं की 91-92 साली ज्यावेळी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता आणि तेव्हा विरोधी पक्षांना, सर्व पक्षांना, अटल बिहारी वाजपेयींना विश्वासात घेऊन अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंगांनी आर्थिक सुधारणा राबवल्या. नरसिंह रावांनी त्यांच्यासोबत उभं राहून त्यांना पाठिंबा दिला, परंतु नंतर म्हणजे एकेकाळी 11 आणि 12% बजेट डेफिशिएट असलेला अर्थसंकल्प मांडणारे मनमोहन सिंग हे नंतर ज्यावेळी अर्थसंकल्प मांडत होते पुन्हा आपल्या संसदेमध्ये त्यावेळेस त्यांनी या देशाचा जीडीपी 7% गेलेलाही पाहिला, 6% गेलेला पाहिला जीडीपीचा ग्रोथ रेट. त्यामुळे अशा प्रकारच्या दोन्ही टोकाची परिस्थिती, एकेकाळी दिवाळखोरीत निघणारा देश किंवा आता कंगाल होईल अशी भीती वाटत असताना एक फ्रॅजिल झालेली इकॉनॉमी तिथपासून ते पुन्हा नवनव्या आर्थिक आघाड्यांवर भरारी घेणारी अर्थव्यवस्था असा जो या देशाचा प्रवास पाहिला तो मनमोहन सिंगांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आणि त्याचे ते साक्षीदार राहिले. अनेक वेळेस त्यांनी महत्त्वाच्या निर्णयांमध्ये ते त्यामध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये राहिले आणि अनेक विषयां म्हणजे 2004 साली असं म्हणतात ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करायचं होतं आघाडीचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्त जागा निवडून आलेल्या होत्या आणि काँग्रेसच्या कमी जागा निवडून आलेल्या होत्या, तेव्हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण होणार हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावेळी सुद्धा मनमोहन सिंगांनी सोनिया गांधींची भेट घेऊन काही महत्त्वाचे निर्णय केले होते. 1999 साली शरद पवार
हे काँग्रेसला सोडून गेले आणि काँग्रेसपासून त्यांनी वेगळी चूल मांडली सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर. पण त्यानंतर लगेचच्याच निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन होईल अशी स्थिती निर्माण झाली. पण त्यावेळी हे निर्णय कोण करणार, याचा पुढाकार कोण घेणार, तर ते पुढाकार घेण्यामध्ये सुद्धा मनमोहन सिंगांची भूमिका होती असं जाणकार सांगतात. मनमोहन सिंग स्वतः सोनिया गांधींना भेटायला गेले, सोनिया गांधींना भेटून आले आणि भेटून आल्याबरोबर लगेच महाराष्ट्रामध्ये आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार पाहायला मिळालं, 99 साली स्थापन झालेलं. त्यामुळे अनेक राजकीय निर्णयांमध्ये सुद्धा गोपीनाथ मुंडे ज्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होणार होते तेव्हा पृथ्वीराज चव्हाण सांगतात की गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस पक्षात येण्याचा निर्णय हा थांबवला किंवा बदलायला भाग पडला तो मनमोहन सिंगांनी केलं. अगदी सगळं ठरलेलं होतं की आता गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, पण तेव्हा लोकसभेतील एका विरोधी पक्षाचा, प्रमुख विरोधी पक्षाचा उपनेता अशा प्रकारे आपल्याकडे घेऊ नका असं लालकृष्ण अडवाणींनी विनंती केली आणि ती विनंती ऐकून मनमोहन सिंगांनी सोनिया गांधींना समजावून तिथून शेवटी हा निर्णय करायला लावला की गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये घेऊ नये, ते भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांना अशा प्रकारे सत्ता पक्षात घेणं हे चित्र बरोबर दिसणार नाही. तर असे जे निर्णय, राजकीय निर्णय देखील आहेत महत्त्वाचे, की त्याचेही परिणाम आपल्याला पाहायला मिळाले. उदाहरणार्थ जर त्या काळी गोपीनाथ मुंडे हे जर काँग्रेसमध्ये गेले असते तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा आज त्याची स्थिती काय दिसली असती, किंवा अगदी जर 1999 साली जे शरद पवार काँग्रेसला सोडून गेले होते त्यांना जर परत सोबत आणून आघाडीचं सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला यश आलं नसतं तर 99 सालचं चित्र काय दिसलं असतं, महाराष्ट्रात 99 साली कोणाचं सरकार आलं असतं. आज महाराष्ट्राची राजकीय वाटचाल एक वेगळं चित्र आणि वेगळ्या दिशेने सुरू राहिलेली दिसली असती. तर अशा ज्या अनेक निर्णायक घटना राजकारणातही घडल्या, भारतीय राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या, त्यातही मनमोहन सिंग कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये होते असं जाणकार सांगतात. त्यांच्या पक्षांमधील जे निर्णय प्रक्रियेतील मंडळी आहेत ते सांगतात. त्यामुळे मनमोहन सिंगांचे निर्णय हे जसे धोरणात्मक पातळीवर होते, ते अर्थव्यवस्थेच्या बाबतीत होते, तसे अनेक महत्त्वाच्या राजकीय निर्णयांमध्ये सुद्धा मनमोहन सिंग हे प्रमुख भूमिकांमध्ये होते. अगदी सोनिया गांधींनी या देशाचा पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेणं, तिथपासून ते राहुल गांधींनी या देशाच्या राजकारणात येण्याचा प्रयत्न करणं, 2014 साली सरकार बदललं जाणं, अशा अनेक प्रसंगांचे साक्षीदार मनमोहन सिंग एका प्रमुख भूमिकेतून राहिलेले आहेत. त्यामुळे राजकीय प्रवासही त्यांचा जो सुरू झाला, अनपेक्षितपणे सुरू झाला असं ते स्वतःच सांगायचे, तो राजकीय प्रवासही तितकाच ठसठशीत आहे आणि त्याचाही ठसा हा काळाच्या पडद्यावर तितका उमटवला गेलेला, उमटलेला आहे. आज घडणाऱ्या सर्व घटनांमध्ये, आज आपल्याला ऐकू येणाऱ्या सर्व बातम्यांमध्ये कुठे ना कुठेतरी त्याचा इतिहास जर तपासला तर तिथे मनमोहन सिंग आपल्याला नक्की दिसतात. त्यामुळे मनमोहन सिंगांनी घेतलेले निर्णय, मग ते माहिती अधिकार कायद्यापासून ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयकापर्यंतचे त्या सर्वच निर्णयांमध्ये मनमोहन सिंगांनी जी प्रामुख्याने बजावलेली भूमिका आहे ती जशी पॉलिसी मेकरची होती तशीच ती पॉलिटिकल लाईन्सवर सुद्धा अनेकदा खूप निर्णायक महत्वाच्या भूमिकांमध्ये मनमोहन सिंग होते असं नक्की म्हणता येऊ शकतं. आणि एक प्रकारे ज्याला आपण म्हणू PV नरसिंह रावांनंतर एक शेवटचे पंतप्रधान काँग्रेसच्या पक्षाचे नेते म्हणून देशाचं नेतृत्व करणारे असे मनमोहन सिंग आत्ताच्या काळातले आहेत. आणि 10 वर्ष सलग त्यांना मिळाली. ती 10 वर्ष सुद्धा अतिशय कमकुवत होती. ते मित्र पक्षांचं तडजोडीचंच सरकार होतं, परंतु त्या तडजोडीच्या सरकारमध्ये सुद्धा मनमोहन सिंगांनी ज्या पद्धतीने सगळ्यांना पुढे नेण्याचे प्रयत्न केले, ज्या प्रकारे त्यांनी सर्व यंत्रणांना, सर्व संस्थांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न केले, ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत. आणि अनेक बाबतीत म्हणजे आपण जर आर्थिक जर त्याचा आलेख पाहिला तर ही खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली मनमोहन सिंगांवर की त्यांच्या काळामध्ये NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स खूप वाढले बँकांचे. परंतु आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागतं की बँकांचे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स वाढले कारण बँकांनी मोठ्या प्रमाणावर उद्योगांना कर्ज दिली आणि उद्योगांना कर्ज दिल्यामुळे भारतामध्ये उद्योग जगत जे आज आपल्याला भारताचं पाहायला मिळतंय त्यांनी इतकी गती घेतली होती, नोकऱ्या त्यामुळे निर्माण होऊ शकल्या. दुर्दैवाने त्यात काही कर्ज ही बुडीत झाली किंवा NPA झाली, परंतु बँकांनी कर्ज देणं म्हणजे एकेकाळी ज्या बँका या कर्ज द्यायला तयार नव्हत्या, कर्जाऊ
रक्कम उभं करून एखादा उद्योग चालवणं ही भारतामध्ये कल्पनेपलीकडची गोष्ट होती, पण अशा गोष्टी असे निर्णय हे मनमोहन सिंगांच्या काळात झाले. फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांनी तयार केलेलं बोर्ड असेल, त्या बोर्डामार्फत मोठ्या प्रमाणावर फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही विविध क्षेत्रांमध्ये आली. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये ती डिफेन्समध्ये आणण्याचा प्रयत्न झाला, ती माध्यम जगतामध्ये आली आणि त्या फॉरेन इन्व्हेस्टमेंटचे परिणाम म्हणूनही खूप मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या, रोजगार, उद्योगधंदे तयार झाले. त्यातील काही जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम होतात, तसे नकारात्मक धोकेही असतात आणि ते धोके पत्करून त्यांनी निर्णय घेतले. त्या नकारात्मक धोके जे होते त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली, ती विरोधी पक्षांनी केली, ती सर्वांनी केली, ती आजही केली जाते. परंतु त्याचे जे सकारात्मक फायदे झाले, त्याच्या ज्या सकारात्मक बाजू आहेत त्या देखील लक्षात घेतल्या पाहिजे. मग त्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर हेल्थ इन्शुरन्सचं कव्हर वाढवणं हा निर्णय देखील मनमोहन सिंगांच्या काळामध्ये झाला होता. हेल्थ इन्शुरन्सचं कव्हर वाढवल्यामुळे आज जी आपण आयुष्यमान योजना म्हणतो, भारत योजना, त्या योजनेची पूर्वीची जी पूर्वपीठिका आहे ती राजीव गांधी जीवनदायी योजना असेल, तर अशा अनेक गोष्टी या मनमोहन सिंगांच्या काळामध्ये झाल्या होत्या. आधार कार्ड आज जे वादग्रस्त ठरतंय किंवा आज मोदी सरकार त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करते, त्या आधार कार्डची कल्पना देखील त्यांच्या काळामध्ये पहिल्यांदा राबवण्यात आली. नक्षलवाद आपल्याला सर्वांना आपण म्हणतो की अनेकदा आजही जो शब्द वापरला जातो भाजपकडून की अर्बन नक्षल किंवा शहरी नक्षलवाद किंवा नक्षलवादाचा धोका, यावरही पहिल्यांदा भारताला एक प्रकारे सजग करणारे मनमोहन सिंग होते. मला आजही मनमोहन सिंगांचं ते वाक्य आठवते. ते म्हणाले होते की 285 जिल्हे, जवळपास 215 जिल्हे भारतातले हे नक्षल प्रभावित आहेत आणि 650 पैकी 215 म्हणजे 1/3 भारत हा जर नक्षलग्रस्त असेल, नक्षल प्रभावित असेल तर ते धोकादायक आहे असं मनमोहन सिंगांनी म्हटलं होतं. आज भारताच्या इंटरनल सिक्युरिटी समोर, भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोर सगळ्यात मोठा धोका हा अशा स्वरूपाच्या जंगलातील दहशतवादाचा आहे असं म्हणणारे मनमोहन सिंग हे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी 2008 साली अशी भूमिका स्पष्टपणे मांडली होती जी मला अगदी ठळकपणे आठवते. त्यामुळे मनमोहन सिंगांनी ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका काळाच्या कसोटीवरती जिवंत राहणाऱ्या आणि काळाच्या कसोटीवर कायम पुन्हा पुन्हा आठवाव्या लागतील अशाच भूमिका आहेत आणि त्या अंतर्गत सुरक्षेपासून ते आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंतच्या आहेत. मनमोहन सिंगांचं जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट संदर्भातलं बोर्ड होतं त्या बोर्डावरही अनेकदा नंतर आरोप झाले, परंतु त्या बोर्डाने जे निर्णय घेतले होते त्याचा परिणाम म्हणून भारताच्या माध्यम जगतात आलेली मोठ्या प्रमाणावरची विदेशी गुंतवणूक असेल किंवा मग भारताच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये आलेली विदेशी गुंतवणूक असेल, अशा अनेक निर्णयांमध्ये मनमोहन सिंग प्रमुख भूमिकेत होते. एक सगळ्यात मोठा निर्णय मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जो झाला तो म्हणजे कंपनी कायदा बदलण्याचा निर्णय मनमोहन सिंगांनी घेतला. आपला कंपनी कायदा 1967चा इतका जुनाट आणि इतका जुना कायदा होता की नव्या कॉर्पोरेट जगतामध्ये या नव्या कॉर्पोरेट संकल्पना या कायद्यामध्ये कुठेच नव्हत्या. ज्या कंपन्यांच्या मार्फत भ्रष्टाचार केले जायचे, शेल कंपन्या, छुप्या कंपन्या असतील त्यामार्फत जे भ्रष्टाचार व्हायचे त्याला कुठे कायदेशीर बंधनं नव्हती. तर या सगळ्याचं रिड्राफ्टिंग जे झालं ते मनमोहन सिंगांच्या काळात झालं आणि आजही आपण कंपनीज ऍक्ट 2013चा कायदा म्हणून त्याला ओळखतो. आणि आजही जितक्या कंपन्या चालतायत, ज्या ज्या ठिकाणी आपण नोकऱ्या करतोय, सगळी लोक काम करतायत, कुठेतरी एखादं प्रोडक्ट विकत घेत आहेत, त्या सगळ्या कंपन्यांवरती प्रभाव टाकणारा हा कंपनी कायदा होता. हा मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात पहिल्यांदा तो राबवण्यात आला आणि कदाचित मनमोहन सिंगांसारखा विद्वान व्यक्ती देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री होते, त्यामुळेच इतका गुंतागुंतीचा परंतु सविस्तर आणि प्रत्येक मुद्द्यावरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारा असा कायदा कंपन्यांचा हा मनमोहन सिंग सरकारच्या काळात पहिल्यांदा तयार करण्यात आला. अनेक कामगार कायदे बदलले गेले. जे कॉन्ट्रॅक्ट लेबर पद्धत जी आपण आज खूप प्रामुख्याने वापरतो, पण त्याचेही कायद्यांच्या बाबतीतले अनेक महत्वाचे निर्णय हे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये घेण्यात आले, ज्यामुळे त्याला एक मध्यम मार्ग, ज्याला आपण म्हणू की रोजंदारीवरील मजूर आणि अगदीच परमानंट कामगार यातील जो मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला की ज्याचा फायदा हा कंपन्यांनाही व्हावा आणि कामगारांवरही मोठ्या प्रमाणावर अन्याय होऊ नये. तर असे कामगार कायदे जे तयार केले गेले ते सुद्धा मनमोहन सिंगांच्या काळामध्ये तयार केले गेले होते. त्यामुळे मनमोहन सिंगांची कारकीर्द ही अशी अतुलनीय आहे आणि
ही कारकीर्द सर्वांनाच कौतुक करायला लावणारी आहे। त्याचं कारण त्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये, त्यांनी केलेल्या प्रत्येक धोरणात्मक विषयामध्ये त्यांनी सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला होता, सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता। आणि आजही जे लोक सांगतात, दिल्लीतील अनेक जुने नेते जे सांगतात की अतिशय विनम्रता, कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल नाही, कुठल्याही प्रकारचा बडेजाव नाही, पंतप्रधान आहेत पण तरी सुद्धा एक सर्वसामान्य एखादा मित्र ज्या पद्धतीने एखाद्या दुसऱ्या मित्रासोबत बोलतो तशा पद्धतीने मनमोहन सिंग त्यांच्या तत्कालीन मंत्र्यांसोबत त्यांचा व्यवहार होता। तर या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हे नक्कीच आहे, हे निश्चित आहे की मनमोहन सिंगांची कारकीर्द ही प्रत्येकाला आज आठवावीशी वाटते आणि त्यांच्या योगदानाची आठवण होते। हो, अगदी सोमेश, सध्या या आपण ही दृश्य दाखवतोय जिथे आता अखेरचा निरोप दिला जातोय डॉक्टर मनमोहन सिंग यांना। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी सुद्धा आदरांजली वाहिली आहे। अगदी काही क्षणांमध्ये आता डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जाईल आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। मनमोहन सिंग यांनी जी आजवर असंख्य धोरणं राबवली त्यांच्या 10 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमधली आणि त्याआधी अनेक जी पदं त्यांनी भूषवली त्यामधून त्यांनी जे निर्णय घेतले त्या सगळ्याची प्रचिती, त्या सगळ्याची परिणिती आपल्याला अजूनही बघायला मिळते। त्या सगळ्या निर्णयांचं प्रतिबिंब आता आपल्याला आपल्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं। त्यापैकीच महत्त्वाचे असे माहितीचा अधिकार असेल, शिक्षण हक्क कायदा असेल, त्यासोबतच 100 दिवसांच्या रोजगाराची हमी, अशा सगळ्या गोष्टी, सोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा असेल, राजीव गांधी आवास योजनेचा त्यांनी केलेला विस्तार असेल, या सगळ्या कायद्यांबाबत किंवा या सगळ्या धोरणांबाबत त्यांचं जे योगदान आहे ते अत्यंत मोलाचं ठरतंय। आणि अनेकांनी हीच भावना व्यक्त केली आहे की आमचा मार्गदर्शक आणि आमचा गुरु हरपलेला आहे, ही भावना व्यक्त होताना दिसते आणि अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। सध्याची आपण ही दृश्य पाहतोय दिल्लीमधली। तर 10 वर्ष पंतप्रधान पद भूषवल्याच्या नंतर आता डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याच्या नंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वपक्षीयांची उपस्थिती आपण पाहतोय। देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सोबतच देशाचे पंतप्रधान हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जसं सोमेश म्हणाला तसंच भारतीय लोकशाहीचं हे एक सौंदर्य सुद्धा म्हणायला हवं की इतक्या सन्मानजनक पूर्व निरोप दिला जातो। भारताच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थानं प्रगतीपथावरती आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवरती वेगळा आयाम देणारा असा हा नेता, असा अर्थतज्ञ ज्याचा केवळ भारतीयांना नाही तर जगभरामधल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना सुद्धा, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांना सुद्धा हेवा वाटावा अशी ही व्यक्ती आज आपल्यामधून निघून गेली आहे आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना हा अखेरचा निरोप दिला जातोय। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, आतापर्यंत आपण त्यांनी घेतलेल्या सगळ्या धाडसी निर्णयांची किंवा त्यांनी जी धोरणं राबवली त्या सगळ्याची उजळणी केली, तुमच्याकडून याविषयीची माहिती जाणून घेतली। मात्र माणूस म्हणून त्यांचं असणारं एकमेकांसोबतचं नातं आणि एक नेता असूनही त्यांनी जी नाती जपली, ज्या पद्धतीचं त्यांचं संभाषण होतं, ज्या पद्धतीचं त्यांचं इतर जे काही आपण म्हणू त्यांचं कौशल्य होतं, त्यांचा राजकारणामधला मुत्सद्दीपणा होता, याविषयी सुद्धा बोललं पाहिजे, हे विषय सुद्धा अधोरेखित करायला हवेत। नक्कीच दिल्लीमध्ये एक आठवण कायम सांगितली जाते, ती म्हणजे मनमोहन सिंगांचा भाऊ हा एकदा मनमोहन सिंगांना भेटायला आला होता आणि
सेवन रेसकोर्स हे पंतप्रधानांचं निवासस्थान, त्या ठिकाणी तो गेला. तो अतिशय साध्या कपड्यांमध्ये होता आणि त्यामुळे त्यांना प्रवेशद्वारावरती अडवलं गेलं सुरक्षा रक्षकांकडून. आधी त्याने कळवलेलंही नव्हतं आणि हे मनमोहन सिंगांना आतमध्ये कळल्यानंतर मनमोहन सिंग हे पायामध्ये त्यांच्या चप्पलही न घालता धावत बाहेर गेटपर्यंत आले होते त्यांच्या निवासस्थानातून. अशी आठवणी आजही सांगितली जाते. म्हणजे एक कौटुंबिक कनवाळूपणा, एक जो कौटुंबिक जिव्हाळा असतो तो जिव्हाळा मनमोहन सिंगांचा होता. तो त्यांच्या भावाबद्दल दिसला होता आणि तो अनेकांनी पाहिला होता. कारण पंतप्रधानांच्या घराबाहेर अनेक पत्रकार होते, अनेक लोक होती आणि त्यांनाही कळेना की अचानक असं काय झालं की मनमोहन सिंग चप्पलही न घालता स्वतःच्या घरातून बाहेर आलेत धावत. तर नंतर अनेकांना लक्षात आलं की मनमोहन सिंगांचा भाऊ आला होता आणि त्या भावाला सुरक्षा रक्षकांनी अडवलं आणि त्या भावाला आतमध्ये नेण्यासाठी म्हणून मनमोहन सिंग स्वतः आनंदाने बाहेर धावत आले. दुसरा अनेकदा सांगितलं जातं की मनमोहन सिंगांचं जे नातं होतं ते वेगवेगळ्या मंत्र्यांसोबतही अतिशय प्रेमसंबंधांचं नातं होतं. म्हणजे अनेक मंत्र्यांनी तर थेट फोन केला तर फोनवर मनमोहन सिंग बोलायचे. तिथे मध्ये असं काही सेक्रेटरींशी बोला किंवा निरोप ठेवा किंवा सेक्रेटरींशी बोलून मग ते फोन जोडून देतील असा प्रकार नव्हता. असं एक ओपन डोअर पॉलिसी मनमोहन सिंगांची होती. विनोद राय यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक आठवण लिहिली आहे, नॉट जस्ट अन अकाउंटंट. म्हणजे जे विनोद राय जे CAG होते की ज्यांनी खूप घोटाळे काढले आणि त्यांच्या कार्यकाळात निघालेल्या घोटाळ्यांमुळे UPAचं सरकार पडलं असंही म्हटलं जातं. त्या विनोद रायांनी स्वतः एक आठवण लिहिली आहे की एकदा विजिलन्स डेचा, दक्षता दिनाचा कार्यक्रम होता आणि त्या दक्षता दिनाच्या कार्यक्रमासाठी म्हणून पंतप्रधान स्वतः येणार होते आणि पंतप्रधान तिथे भाषण करणार होते. आणि त्यावेळी विनोद राय हे CAG म्हणून ज्या वेगवेगळ्या चुका दिसतील, ज्या वेगवेगळ्या उणीवा दिसतील वेगवेगळ्या रिपोर्ट्स मधल्या, ते वारंवार पंतप्रधान मनमोहन सिंगांना सांगायचे, त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करायचे. तर तसंच एकदा मनमोहन सिंगांना ते भेटायला गेले होते आणि त्यांनी 2G स्कॅम संदर्भात एक विषय मनमोहन सिंगांना सांगितला आणि त्यावरून मनमोहन सिंगांसोबत त्यांच्या बराच वेळ चर्चा झाली. आणि अशा प्रकारे त्यांच्या सरकारबद्दल नकारात्मक गोष्ट सांगायला गेलेला एक अधिकारी विनोद राय, त्यांना मनमोहन सिंगांनी म्हटलं की आता विजिलन्स दिनाचा कार्यक्रम आहे आणि त्याला मी चाललोय, तर तुम्ही पण त्या कार्यक्रमाला येताय CAG म्हणून, तर तुम्हीच तिथे भाषण करा. आणि मनमोहन सिंगांनी विनोद राय यांना भाषण करायला लावलं विजिलन्स डेच्या कार्यक्रमामध्ये. आजही ते भाषण रेकॉर्ड्समध्ये उपलब्ध आहे आणि विनोद राय यांनी तिथे भाषण केलं होतं की CAG, CBI आणि CVC, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, केंद्रीय दक्षता आयोग यांची भूमिका कशी असते लोकशाही वाचवण्यामध्ये. तर अशा स्वरूपाचं भाषण त्यांनी मनमोहन सिंगांच्या उपस्थितीत केलं आणि देशाच्या पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आज या ठिकाणी भाषण करा. आणि ते सुद्धा अशा प्रसंगाच्या वेळी सांगितलं होतं जेव्हा विनोद राय हे त्यांच्याकडे एक नकारात्मक गोष्ट सांगायला गेले होते. हीच गोष्ट PC पारिक यांच्या आठवणींमध्येही दिसते की त्यांनी स्वतः मनमोहन सिंगांना ज्यावेळी कोळसा घोटाळा बाहेर आला तर त्या कोळसा खात्याशी संबंधित अनेक विषय ज्यावेळी ते पत्रांच्या मार्फत मनमोहन सिंगांना सांगायचे, त्यांच्या कानावर घालायचे, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की मनमोहन सिंगांनी त्यावरून त्यांना कधी ते रागावले नाहीत किंवा त्यांच्यावर कधी ते चिडले नाहीत. त्यांनी त्याची उत्तरं दिली. ती उत्तरं लिहून देत असताना त्यांनी म्हटलं की तुम्ही मला या सगळ्या रिसेंट डेव्हलपमेंट्स कोल मिनिस्ट्री मधल्याबद्दल मला अवगत केलं, त्याबद्दल धन्यवाद, अशी उत्तरं त्यांनी दिलेली आहेत त्यांना प्रत्युत्तर म्हणून पत्राची. आणि या अधिकृत रेकॉर्ड्सवरती अशा स्वरूपाची उत्तरं आहेत. त्यावेळेसचे जे कोळसा सचिव ज्यांना नंतर जेलमध्ये जावं लागलं होतं त्यांनी स्वतः त्यांच्या पुस्तकात. आपण आताची ही काही दृश्य पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. ही सध्याची दिल्लीमधली दृश्य आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय. अगदी काही क्षणात त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील आणि देशामधले सगळे महत्त्वाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय. काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते, सोबतच राहुल गांधी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण गांधी कुटुंबीय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या सगळ्यांनी अभिवादन सुद्धा केलेलं आहे आणि अखेरचा निरोप देण्यासाठी ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व, कारण केवळ अर्थशास्त्रज्ञ असं म्हटलं तर ते फार तोकडं ठरेल. अर्थशास्त्रज्ञ ज्या वेळेला भारताचा पंतप्रधान होतो तेव्हा त्या पदाची उंची अधिक वाढते, कारण
आतापर्यंतचा जो अनुभव असतो, जो अभ्यास असतो, या सगळ्याची परिणिती त्यांच्या निर्णयांमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. असंख्य महत्त्वाचे निर्णय, असंख्य महत्त्वाची धोरणं केवळ देशामधल्या जनतेसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाची असणारी, त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वेगवेगळे महत्त्वाचे करार, अशा असंख्य गोष्टींसाठी आपल्याला मनमोहन सिंग यांची कायमच आठवण ठेवावी लागेल आणि त्यांचं कायमच स्मरण करत राहावं लागेल. त्यांनी घेतलेले असंख्य असे निर्णय इतके धाडसी आणि इतके महत्त्वाचे होते की त्या सगळ्याची फळं आता आपल्याला खऱ्या अर्थाने बघायला मिळतात. जसा LPGचा जो निर्णय होता, उदारीकरणाचं धोरण, जागतिकीकरणाचं धोरण, खाजगीकरणाचं धोरण, ही धोरणं किती महत्त्वाची होती हे आपल्याला सध्याच्या शतकामध्ये आणि 2024-2025 मध्ये ज्या वेळेला आपण मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला ही धोरणं किती महत्त्वाची होती किंवा त्यावेळेचा त्यांचा निर्णय खऱ्या अर्थाने किती धाडसी होता हे लक्षात येऊ शकतं. असंख्य पदं त्यांनी भूषवलेली आहेत. त्यापैकी काही पदं आपण समजून घेऊयात. 1990 ते 91 मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. तर 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी भारताचं पंतप्रधान पद भूषवलं आणि या पंतप्रधान पदाला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन पोहोचवलं. अनेक पदव्या सुद्धा त्यांनी संपादित केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या या सगळ्या अभ्यासाचा, त्यांच्या वाचनाचा, त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचा, या सगळ्या गोष्टींचा परिमळ आपल्याला संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीमध्ये उमटलेला बघायला मिळतोय. मनमोहन सिंग यांचा एकूणच राजकारणामधला वावर जितका महत्त्वाचा आहे, त्यांची धोरणं जितकी महत्त्वाची, त्याच पद्धतीनं एक सुसंस्कृत राजकारणी म्हणूनही त्यांचा चेहरा, त्यांचे विचार आणि त्यांची आठवण आपल्याला निश्चितपणे ठेवावी लागेल. सध्याची ही दृश्य आपण बघतोय, त्यांना अखेरचा निरोप देतानाची ही अत्यंत भावनिक करणारी काहीशी दृश्य. माझा प्रामाणिकपणे विश्वास आहे की समकालीन माध्यमांपेक्षा इतिहास माझ्या धोरणांची, माझ्या कामाची नक्कीच दखल घेईल आणि इतिहास हा माझ्यासाठी नेहमीच उदार असेल, असं वाक्य खऱ्या अर्थाने त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये, त्यांच्या कदाचित अखेरच्या पत्रकार परिषदेमध्ये, त्यांच्या कारकिर्दीमधल्या अखेरच्या पत्रकार परिषदेमध्ये हे वाक्य त्यांनी म्हटलं होतं. आणि हे वाक्य किती महत्त्वाचं आहे हे आता ज्यावेळेला त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय त्यावेळेला आपल्याला आठवावं लागतं. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांची पुन्हा पुन्हा उजळणी करावी लागते आणि त्यांना अखेरचा निरोप देत असताना खरं तर सर्वपक्षीय नेते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि हेच खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीचं एक सौंदर्य सुद्धा आपण म्हणू शकतो. तर सध्याची दिल्लीमधल्या निगमपूर घाटावरची ही दृश्य आपण बघतोय. डॉक्टर मनमोहन सिंग यांची 10 वर्षांची पंतप्रधान पदाची कारकीर्द, त्याआधीची अर्थमंत्री म्हणून आणि त्याआधी वेगवेगळी पदं सुद्धा त्यांनी भूषवली होती आणि आता त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.